नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, मुंबई लोकमतचा संपादक. मुंबई डायरीमध्ये आज आपण आणखी एका विषयावर चर्चा करणार आहोत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि मुंबईत जय महाराष्ट्र म्हणायचं की केमछो म्हणायचं असा एक नवाच वाद मुंबईच्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सुरू झालेला आहे. या ठिकाणी गुजराती मतांचं प्राबल्य आहे, त्याचप्रमाणे मराठी मतं खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपने कायम या मतदारसंघाकडे गुजराती मतदारसंघ किंवा गुजराती मतांसाठीचा मतदारसंघ म्हणून पाहिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात आता केमछो म्हणायचं की जय महाराष्ट्र म्हणायचं हा एक नवाच वाद सुरू झाला आहे आणि हा वाद या मतदारसंघाच्या निकालात निर्णायक ठरू शकतो. मित्र, मुंबई पूर्व लोकसभा मतदारसंघ जो आहे या ठिकाणची जर आपण आकडेवारी पाहिली तर या ठिकाणी जवळपास 43% मराठी मतदार आहेत आणि 43% म्हणजे खूप मोठी संख्या आहे. आणि तुम्हाला जर मतातच सांगायचं म्हटलं तर मी मुद्दाम आपल्यासाठी आकडेवारी काढून आणलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जवळपास या ठिकाणी संजय दिना पाटील आता उद्धव ठाकरेचे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्याच ठिकाणी एक भाग असा आहे की विक्रोळीतला जे टागोरनगर, कन्नमवार नगर, घाटकोपर पूर्वेकडचा रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी वंचित आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यात विक्रोळी हा पूर्णपणे मराठी बहुल भाग आहे. तिथे काही दलित समाजाची मतं आहेत. भांडूप आहे जो मराठी आणि उत्तर भारतीय आहे, मराठी मेजर आहेत तिथे. मुलुंडचा काही भाग मराठी तर बाकी गुजराती आहे. घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम हा गुजराती प्राबल्य असलेला भाग आहे आणि मानखुर्द हा जो भाग आहे तो मराठी आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्रातला मतदार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी पूर्वी किरीट सोमय्या निवडून आले होते, ते गुजराती समाजाचे होते. मनोज कोटक निवडून आले होते आणि यावेळी आता पुन्हा मिहीर कोटेचाला भाजपने उमेदवारी दिलेली आहे. आणि या म्हणजे मनोज कोटक असतील किंवा किरीट सोमय्या यांच्या विरोधात जे संजय दिना पाटील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लढले होते ते आता शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेच्या गटातून ते उभे राहणार आहेत आणि ते मराठी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यावेळी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं घेतली होती, तर आता तर निश्चितपणे ते जास्त मतं घेतील असा कयास बांधला जातो आहे आणि त्यासाठी शिवसेनेने सगळी फिल्डिंग लावलेली आहे. या ठिकाणी कायम मराठी मतांचं आव्हान राहिलेलं आहे. इथल्या म्हणजे मिहीर कोटेच्या असतील, मनोज कोटक असतील किंवा किरीट सोमय्या असतील यांनी कधी मराठी मतांशी जुळवून घेतलं नाही असा तिथल्या लोकांचा आक्षेप आहे. या ठिकाणी सातत्याने शाकाहारी मांसाहारी वाद होतो. आमच्या सोसायटीत मांसाहारी खाणाऱ्या लोकांना प्रवेश नाही असा वाद होतो. मराठी लोकांना आम्ही घरं देत नाही असाही वाद या भागात होतो. मध्यंतरी आपण एक आंदोलन पाहिलं असेल की एका वकील महिलेनी आंदोलन केलं होतं, तिला तिथे ती मराठी आहे म्हणून तिला गाळा दिला नाही आणि मनसेने एक मोठं आंदोलन तिथं मुलुंडमध्ये छेडलं होतं. भाजपकडे नेहमी तिथे भाजपने या मतदारसंघाकडे गुजराती म्हणून जसं बघितलं तसं शिवसेनेने कायम मराठी बहुल मतदारसंघ म्हणून बघितलं, कारण 43% ही खूप मोठी संख्या आहे. आणि संजय दिना पाटलांची सगळी मदार या मतदारसंघामध्ये मराठी आणि कोकणी मतांवर आहे. म्हणजे कोकणातली मोठी चाकरमानी मंडळी मराठी लोक जे शिवसेनेला मानणारे आहेत ते या भागात राहतात. म्हणजे तुम्हाला तिथे बस डेपो नाही आहे, पण तुम्ही जर बघितलं तर भांडुपहून किंवा ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गाड्या ह्या भांडुपहून सुटतात. इतकं तिथे मराठी कोकणी मतांचं प्राबल्य आहे आणि तिथे मराठी अस्मिता खूप तीव्र आहे. या सगळ्या चा जर विचार केला तर शिवसेनेने सगळी मदार ही मराठी मतांवर केलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पूर्वमधूनच युतीचं मतदान घटलं होतं आणि सेना भाजपची डोकेदुखी वाढली होती. त्यात आकडेवारीत जर तुम्हाला आणखी थोडी वेगळ्या पद्धतीने सांगायची म्हणली तर मी 2004 ते 2014 या मतदारसंघात आघाडीचं वर्चस्व होतं. 2004ला गुरुदास कामत तिथं निवडून आले होते. 2009ला राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील एकदाच फक्त खासदार झाले. 2014ला किरीट सोमय्या, 2019ला त्यांचा पत्ता कट झाला आणि मनोज कोटकना संधी मिळाली, ते विजयी झाले. 2019च्या तुलनेत कोटक यांना 10,000 मतं कमी पडली होती आणि त्याचवेळी म्हणजे मतातला बदल कसा होतो बघा.
की राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना गेल्या लोकसभेमध्ये निवडणुकीत जी मतं मिळाली होती ती त्याच्या मागच्या मतांपेक्षा जवळपास 80,000 मतांची त्यांना वाढ होती. ते पराभूत जरी झालेले असले तरी दोनदा पराभूत झाले. दुसऱ्या वेळेस जेव्हा पराभूत झाले तेव्हा त्यांच्या मतांमध्ये 80,000 मतांनी वाढ झाली होती आणि बहुजन वंचित आघाडीला त्या ठिकाणी 68,000 मतं पडली होती. आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका, ते कधी भाजपसोबत आहेत म्हणतात तर कधी अजून कोणासोबत आहेत, जे काही त्यांच्याविषयी सगळं बोललं जातं, त्यामुळे वंचितला यावेळी किती मतं पडतील हा एक वेगळा विषय आहे. मराठी मतांसाठीची रस्सीखेच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे तुम्हाला अगदी विभागवारही मी आणलेलं आहे. मुलुंडपासून मानखुर्द शिवाजीनगरपर्यंत जो उत्तर पूर्व मुंबईचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 7 लाखाहून अधिक मराठी लोक आहेत. त्याच्या खालोखाल 2 ते 2.25 लाख मुस्लिम मतदार आहे. यावेळी मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या बाजूनी आणि त्यातही उद्धव ठाकरेच्या बाजूनी जाताना आपल्याला दिसतोय. गोवंडी शिवाजीनगर भागात त्यांचं प्राबल्य जास्त आहे. जवळपास 2 लाख गुजराती मतदार आहेत आणि 1.5 लाख उत्तर भारतीय मतदार या भागात आहेत. मतदारांच्या संख्येत जरी वाढ झालेली असली तरी मराठी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. हे सगळं जर बघितलं तर मराठी मतदार या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णायक ठरतील अशी परिस्थिती आहे. आजच या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ठाकरे सेनेत आलेले संजय दिना पाटील यांना त्याचा फायदा आहे. हे सगळं जर गणित बघितलं आणि ही जर गोळाबेरीज बघितली तर या मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती असा जर वाद येत्या काळात आपल्याला पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही. हा अतिशय सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे. जसं मी मगाशी आपल्याला म्हणालो की केम छो म्हणणं किंवा जय महाराष्ट्र म्हणणं हे कशातून आलं तर मागे जसं मी तुम्हाला सांगितलं की एका मराठी महिलेला जागा मिळाली नाही म्हणून तिने आंदोलन केलं, मनसेने त्याच्यात उडी मारली. आजही या मतदारसंघात एक जरी ठिणगी पडली मराठी विरुद्ध गुजराती अशी आणि गुजराती समाजाने मराठी माणसाला घर दिलं नाही, दुकान दिलं नाही किंवा राहायला जागा दिली नाही अशावरून एखादी जरी ठिणगी पडली तरी या मतदारसंघातलं वारं बदलायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे सध्या तरी हा सोपा वाटणारा मतदारसंघ भाजपला कधी अवघड होईल हे त्यांना कळणार नाही. आणि सगळी मदार संजय दिना पाटलांची ही कोकणी आणि मराठी मतांवर आहे. ते त्या पद्धतीने कसं खेळू शकतात ह्याच्यावरही बरंच आहे. याला जोड विधानसभेची एक जाता जाता सांगतो. भांडूपमधून विधानसभेत मनोज कोटक पराभूत झाले होते. ते गुजराती आहेत तरी पराभूत झाले होते. विक्रोळीत तेव्हा मनसेची लाट होती, मराठी मतांची लाट होती. मनसेकडून मंगेश चांगळे निवडून आले होते. नंतर ते पराभूत झाले पण ते निवडून आले होते त्यावेळी. तर मराठी मतांच्या याला जो कोणी हवा देईल आणि ती मतं कशा पद्धतीने आपल्याकडे कन्वर्ट करून घेईल हा या निवडणुकीतला खऱ्या अर्थाने आपण म्हणू की एक मोठा भाग ठरणार आहे. मित्रांनो, निश्चितपणे जय महाराष्ट्र म्हणायचं की केमछो म्हणायचं हा वाद येत्या काळात रंगलेला दिसेल. त्यातून मतांची बेगमी कोण कशी करेल हेही कळेल. आत्तापर्यंतची जी परिस्थिती आहे या मतदारसंघाची ती मी तुमच्यासमोर ठेवली आहे. अजून निवडणुकीला वेळ आहे. 20 मेला मुंबईचं मतदान आहे. त्या 40-45 दिवसात अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल. काय काय घटना घडामोडी घडतील ते आपल्याला कळेल. वेळोवेळी मी तुम्हाला या मतदारसंघाचा अपडेट घेऊन येणार आहे. तूर्त एवढं. नमस्कार.